नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीमधील महान्यायवादी व महाधिवक्ता हे जे दोन टॉपिक आहेत यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. यावर आपल्याला एक क्वेश्चन आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो आयोगाकडून. त्या संदर्भात जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. हा लेक्चरसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि यातील प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. का हे लक्षात ठेवायचं आहे? कारण जर बघितलं तर महान्यायवादी आणि महाधिवक्ता या संदर्भाच्या तरतुदी सेम आहेत. फक्त लक्षात घ्यायचं आहे की महान्यायवादी जो आहे हा केंद्राच्या ठिकाणी आणि महाधिवक्ता हा राज्याच्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे संबंधित जे त्यांचे क्षेत्र आहेत त्यामध्ये बदल होतो, नियुक्त्यांच्या घडामोडी आहेत त्यामध्ये बदल होतो. त्या आपल्याला प्रॉपर अंडरस्टँड करून घ्यायच्या आहेत. कारण आपल्याला जर आयोगाने प्रश्न यावर विचारला तर या ठिकाणी दोघांच्या ज्या तरतुदी आहेत या वर खाली करून आयोग प्रश्न विचारू शकतो. या ठिकाणी थोडासा प्रॉपर प्रत्येकाच्या ज्या ठिकाणी कन्सेप्ट आहे त्या समजून घ्यायच्या, लक्षात ठेवायच्या आणि मग त्या संदर्भात सराव केला तर मग येणाऱ्या एक्झाममध्ये जर याच्यावर प्रश्न आला तर आपण चुकणार नाही. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर बघा, सुरुवातीला आपण बघूया भारताचे महान्यायवादी. ठीक आहे. महान्यायवादी संदर्भातच्या ज्या घडामोडी आहेत किंवा ज्या तरतुदी आहेत त्या बघून घेऊया. तर महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, AGI. ठीक आहे. याचा करंट ॲस्पेक्ट जर आपण बघितला म्हणजे तर रिसेंटली भारताचे जे महान्यायवादी आहेत त्यांचं नाव आहे R. वेंकटरामणी. ठीक आहे. R. वेंकटरामणी हे रिसेंटली भारताचे कोण आहेत? महान्यायवादी आहेत. तर हा करंट ॲस्पेक्ट झाला. ठीक आहे. त्यानंतर आपण जर महान्यायवादी संदर्भात घटनेमधील तरतुदी अभ्यासाला सुरुवात केली तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर घटनेचा भाग 5 मध्ये संघ सरकार. ठीक आहे. संघ सरकार संदर्भात तरतुदी व्यक्त केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जे प्रकरण 1 आहे ते प्रकरण 1 म्हणजे कार्यकारी विभागाशी संबंधित आहे. कार्यकारी विभाग. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की भारताचा जो कार्यकारी मंडळ आहे किंवा कार्यकारी विभाग आहे याच्यामध्ये कोणते घटक येतात. याच्यामध्ये राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात, मंत्रिमंडळ येतं आणि महान्यायवादी येतात. म्हणून आपण सांगू शकतो की महान्यायवादी जे आहेत हे भारताच्या कार्यकारी विभागाचा घटक आहेत. ठीक आहे. भारत सरकारच्या कार्यकारी विभागाचा घटक आहेत हे लक्षात ठेवायचं. मग प्रकरण 1 मधील कलम 76 मध्ये महान्यायवादी संबंधित तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. जेव्हा महान्यायवादीचा उल्लेख येईल आपल्याला हे लक्षातच पाहिजे की कलम 76 मध्ये महान्यायवादी संबंधी तरतूद दिलेली आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. मग महान्यायवादी म्हणजेच कोण? तर भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो? तर महान्यायवादी असतो. ठीक आहे. तर या संदर्भाच्या पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या पण आपण जाणून घेणार आहोत. तर यांची जी नियुक्ती असते, महान्यायवादी यांची नियुक्ती कोणातर्फे केली जाते? तर राष्ट्रपतींतर्फे केली जाते. नियुक्ती यांची राष्ट्रपतीद्वारे केली जाते. मग महान्यायवादी पदासंदर्भात किंवा महान्यायवादीपदी नियुक्ती होण्यासाठी काय अर्हता आहे किंवा काय पात्रता आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. म्हणून ते आपण लक्षात घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचं की सर्वोच्च न्यायालयाच्या, ठीक आहे, तर बघा महान्यायवादी कोणाचा म्हणजे भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. बरोबर आहे. कायद्याशी संबंधित आहे त्यामुळं आणि केंद्रस्थानी आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी जी अर्हता लागते, ठीक आहे, जी अर्हता लागते म्हणजे न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता लागते तीच पात्रता या व्यक्तीकडे पाहिजे. तर त्याची राष्ट्रपती काय करू शकतात? महान्यायवादी म्हणून नियुक्ती करू शकतात. मग बघा, सगळ्यात पहिली पात्रता कोणती लागते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी? तर तो व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे. त्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालयात, बघा कोणत्याही उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून 5 वर्ष त्याने काम केलेले असले पाहिजे. भारताच्या क्षेत्रामध्ये जेवढे उच्च न्यायालय आहेत त्या कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये त्याने 5 वर्ष काम केलेले असावे. ठीक आहे. कमीत कमी 5 वर्ष त्यांनी काम केलेले असावे. किंवा मग अजून एक त्याची पात्रता आहे, हे नाही सॅटिस्फाईड झालं तर कोणत्याही उच्च न्यायालयात त्याने 10 वर्ष वकिली केली पाहिजे. ठीक आहे. बघा, 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे किंवा 10 वर्ष त्याने वकिली केलेली पाहिजे. त्यानंतर अजून त्याला ऑप्शन आहे की राष्ट्रपतीच्या मते तो नामांकित कायदेपंडित पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीशपदी नियुक्त करायचा असेल तर तो भारताचा नागरिक पाहिजे. त्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये त्याने कमीत कमी 5 वर्ष न्यायिक म्हणजे न्यायाधीश म्हणून काम केले पाहिजे किंवा
कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये त्याने कमीत कमी 10 वर्ष वकिली केली पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या मध्ये तो ख्यातनाम कायदेपंडित पाहिजे. सो ह्या तीनपैकी एक पात्रता आणि तो भारताचा नागरिक असेल तर त्या व्यक्तीला राष्ट्रपती भारताचा महान्यायवादी म्हणून नियुक्त करू शकतात. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक, सर्वप्रथम पात्रता लक्षात घ्यायची. त्यानंतर ज्या महान्यायवादीच्या कार्यकालासंदर्भात ज्या तरतुदी आपण लक्षात घेऊया. ठीक आहे, तर बघा सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की महान्यायवादींची जी कार्यकालाची तरतूद आहे ती घटनेत नमूद नाही. फक्त कलम 76 मध्ये एवढं सांगितलेलं आहे की भारताचा महान्यायवादी असेल. बरोबर, मग त्या संदर्भात त्याची कार्यकाल, त्याची नियुक्ती, पदच्युती या संदर्भाची कोणतीही तरतूद घटनेमध्ये नमूद केलेली नाही. आणि आयोग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारतो की म्हणजे स्टेटमेंट देतो डायरेक्ट की भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्यामध्ये डायरेक्टली विचारणार की महान्यायवाद्याच्या कार्यकालासंबंधी घटनेमध्ये तरतूद दिलेली आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे की कोणतीच तरतूद घटनेत दिलेली नाही. फक्त कलम 76 मध्ये सांगितलेलं आहे की भारताचा महान्यायवादी असेल. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं की त्याच्याबद्दल कोणतीही तरतूद घटनेमध्ये नमूद नाही. पदच्युती विषयक, ठीक आहे, म्हणजे जो महान्यायवादी आहे त्याची कशा पद्धतीने पदच्युती केली जाईल त्याविषयक कारणे व प्रक्रिया घटनेत दिलेली नाही. कोणतीच प्रक्रिया, कोणतीच कारणं घटनेत दिलेली नाही. जशी राष्ट्रपतीच्या संदर्भात जर बघितलं तर घटनेचा भंग हे कारण दिलेलं आहे. बरोबर, पण महान्यायवादी संदर्भात असं कोणतंच कारण दिलेलं नाही. त्यानंतर लक्षात घ्या की महान्यायवाद्याचा कार्यकाल जो असणार आहे पूर्णतः राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो. म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. ज्यावेळी राष्ट्रपतीची मर्जी राहत नाही त्यांना काय केलं जातं, पदावरून हटवलं जातं. म्हणजेच काय तर केंद्राच्या मर्जीवर अवलंबून असतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि ते आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो राष्ट्रपतींकडे देतात. पदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतात, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, सो एक स्टेटमेंट इथे आहे ती महत्त्वाची आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बघा सरकारच्या सल्ल्यानुसार, ठीक आहे, म्हणजे राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. म्हणजेच सरकारच्या सल्ल्यानुसार महान्यायवाद्याची नियुक्ती होत असल्याने ज्यावेळी सरकार राजीनामा देतो, म्हणजे जे अस्तित्वात असलेले सरकार राजीनामा देतो किंवा त्याच्या जागी दुसरे सरकार येते त्यावेळी प्रथेनुसार तो राजीनामा देतो. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्यायचं की जे सरकारची सत्ता आहे त्या सरकारचा महान्यायवादी असतो, त्यांच्या सल्ल्यानुसार त्याची नियुक्ती झालेली असते. बरोबर, मग ज्यावेळी ते सरकार जातं तर त्यावेळी प्रथेनुसार महान्यायवाद्याला सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. ठीक आहे, कारण येणारा जो नवीन सरकार असतो तो त्यांच्या मर्जीतला किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार नवीन महान्यायवादी नियुक्ती करणार असतो. ठीक आहे, सो ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. म्हणजेच काय तर जो महान्यायवादी आहे त्याला कार्यकालाची कुठलीच हमी दिलेली नाही. घटनेमध्ये त्याचा कार्यकाल निश्चितही केलेला नाही. सगळं राष्ट्रपती ठरवतात. बरोबर, म्हणजेच केंद्र सरकार ठरवतो. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या मर्जीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यांचे वेतन सुद्धा राष्ट्रपती ठरवतात. ठीक आहे, म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की महान्यायवादी संदर्भाच्या सगळ्या तरतुदींमध्ये राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. महान्यायवादी राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची आहे. इथे संसदेची कुठलीच भूमिका नाही, हे लक्षात घ्यायचं. घटनेची कुठलीच भूमिका नाही, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग आपण बघूया महान्यायवाद्यांची कर्तव्य व कार्य. ठीक आहे, वन बाय वन हे बघूया आणि स्टेटमेंटमध्ये हीच स्टेटमेंट येणार आहेत, हे लक्षात घ्या. मग बघा पहिलं कार्य काय तर राष्ट्रपतीने त्याच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यांवर भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणे. ठीक आहे, भारताचा सर्वोच्च कायदेशीर अधिकारी असतो. बरोबर, मग ह्याचं काम काय असणार आहे तर राष्ट्रपतीने त्यांच्याकडे पाठवलेले जे मुद्दे असणार आहेत त्या मुद्द्यांवर भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणे हा महान्यायवाद्यांचं कर्तव्य असणार आहे. त्यानंतर पुढचं बघा की राष्ट्रपतीने सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची इतर कामे करणे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात कायदेशीर कामे करण्यासाठी म्हणजे ज्या संदर्भात केंद्र सरकारला इतर न्यायालयामध्ये आव्हान दिलं जातं तर त्या केंद्र सरकारची बाजू मांडण्यासाठी महान्यायवादी हे पद असतं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा राज्यघटना किंवा इतर कायद्यांनी त्यांच्यावर सोपवलेली कार्य करणे ही कर्तव्य आणि कार्य महान्यायवादींची असतात. पहिलं म्हणजे राष्ट्रपतींनी त्यांच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यांवर सरकारला कायदेशीर सल्ला देणे. त्यानंतर राष्ट्रपतीने सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची इतर कामे करणे आणि राज्यघटना किंवा इतर कायद्यांनी त्यांच्यावर सोपवलेले कार्य करणे हे काम महान्यायवाद्यांना करावं लागतं. त्यानंतर आपण बघूया की राष्ट्रपतीने सोपवलेली कामे म्हणजे राष्ट्रपती महान्यायवाद्याकडे कोणती कामे सोपवतात ही आपण वन बाय वन बघूया. तर सगळ्यात पहिलं की भारत सरकारशी संबंधित
सर्व खटल्यांमध्ये भारत सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणे. भारत सरकारशी संबंधित जे पण खटले आहेत त्या सर्व खटल्यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारचे म्हणजे भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम राष्ट्रपती त्यांच्यावर सोपवतात. त्यानंतर बघा, राज्यघटनेत कलम 143 अनुसार राष्ट्रपतीने सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या बाबींमध्ये भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणे. ठीक आहे, ज्या ठिकाणी कलम 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागतात, बरोबर, तर त्या ठिकाणी त्या ज्या बाबी आहेत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात, त्या संदर्भात भारत सरकारचे प्रतिनिधित्व करण्याचं काम सुद्धा महान्यायवादी करतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट, भारत सरकारशी संबंधित कोणत्याही खटल्यामध्ये भारत सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात बाजू मांडणे. म्हणजे भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये भारत सरकारशी संबंधित कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये भारत सरकारला जर आव्हान देण्यात आलं तर मग त्या उच्च न्यायालयामध्ये भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम सुद्धा महान्यायवाद्यांचं असतं. ही 3 कामं राष्ट्रपतींनी महान्यायवाद्यांकडे सोपवलेली असतात. सो हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर महान्यायवाद्यांचे अधिकार काय असतात ते आपण बघूया. ठीक आहे, यांना महान्यायवादी पदावर असताना काही अधिकार सुद्धा प्राप्त असतात. सो ते कोणते कोणते आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. तर बघा, अधिकृत कामे पार पाडण्यासाठी भारतीय क्षेत्रात सर्व न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. ठीक आहे, जी अधिकृत कामे त्यांच्यावर सोपवलेली असतात, राष्ट्रपतींनी सोपवलेली म्हणा किंवा घटनेने सोपवलेली म्हणा किंवा इतर कायद्याने, तर ती कामे पार पाडण्यासाठी भारतीय क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर उच्च न्यायालयामध्ये ते भारत सरकारच्या वतीने आपली बाजू मांडू शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात, ठीक आहे, लक्षात घ्या, संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात किंवा संयुक्त बैठकीत व संसदेच्या ज्या समितीचा तो सदस्य आहे, ठीक आहे, ज्या समितीचा तो सदस्य असेल त्यामध्ये सहभागी होण्याचा व बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. ठीक आहे, सो लक्षात घ्यायचं की एक म्हणजे संसद, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे संसदेच्या समित्या. यांमध्ये महान्यायवादी जे आहेत ते संसदेच्या सभागृहाच्या कामकाजामध्ये ते भाग घेऊ शकतात. संसदेने स्थापन केलेल्या ज्या समित्यांमध्ये ते सदस्य असतात, ठीक आहे, ज्या समित्यांमध्ये ते सदस्य असतात तिथील सुद्धा कामकाजामध्ये ते काय करू शकतात, भाग घेऊ शकतात. इतकी गोष्ट सर्वप्रथम लक्षात घ्यायची. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की ते फक्त कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नाही, तेथे मतदान करण्याचा अधिकार नाही. सो आपल्याला माहिती आहे की संसदेमध्ये किंवा ती समित्या असतात यांच्यामध्ये जे ठराव पास होतात ते मतदानाच्या साहाय्याने पास होतात, बरोबर. मग त्या ठिकाणी मतदान कोण करतो, तर जे संसद सदस्य असतात, बरोबर, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात तेच फक्त मतदान करतात. महान्यायवादी हे संसदेचा सदस्य नसतात, ठीक आहे, त्यांची नियुक्ती होते कोणामार्फत, राष्ट्रपतीमार्फत. ते कार्यकारी विभागाचे घटक आहेत, ते भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकार आहेत, परंतु संसदेचा सदस्य नसतात. म्हणून त्यांच्याबाबत एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते संसदेच्या कामकाजामध्ये सहभागी होतात, संसदेच्या ज्या समित्यामध्ये ते सदस्य म्हणून नेमले गेलेले आहेत त्यांच्या कामकाजामध्ये सदस्य होतात, परंतु त्यांना मतदानाचा कोणताच अधिकार नसतो. सो आयोग इथे आपल्याला भली मोठी स्टेटमेंट देतो आणि शेवटला इथे आपल्याला माहिती आहे की त्यांना मतदानाचा अधिकार नाही, परंतु आयोग टाकतो की ते मतदान सुद्धा करू शकतात. ठीक आहे, मतदान सुद्धा करू शकतात अशी स्टेटमेंट आयोग टाकतो, पण आपण ते प्रॉपर वाचत नाही आणि आपण काय करतो, हा स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की महान्यायवाद्याला मतदानाचा अधिकार नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा की संसद सदस्यांना मिळणारे सर्व विशेषाधिकार, संरक्षण, फायदे त्यांना मिळतात. ठीक आहे, फक्त मतदानाचा अधिकार सोडून संसद सदस्यांना मिळणारे विशेषाधिकार, संरक्षण आणि फायदे सुद्धा महान्यायवाद्यांना मिळतात. हे त्यांचे अधिकार आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग या महान्यायवाद्यांच्या ज्या मर्यादा आहेत, ठीक आहे ना, ते सुद्धा आपण बघूया. मग बघा, भारत सरकार विरुद्ध सल्ला देता कामा नये. त्यांनी म्हणजे त्यांच्या अधिकारांचा वापर करताना भारत सरकारविरुद्ध सल्ला देता कामा नये. कोणालाही ते भारत सरकारविरुद्ध सल्ला देऊ शकत नाही. तसेच भारत सरकारविरुद्ध ते खटलाही चालू शकत नाही, कारण ते भारत सरकारचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतात, भारताचे प्रतिनिधित्व करतात, भारत सरकारचे न्यायालयांमध्ये प्रतिनिधित्व करतात, बरोबर. मग त्यामुळं ते भारत सरकार विरुद्ध सल्ला देऊ शकत नाही आणि भारत सरकार विरुद्ध खटलाही चालू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा की ज्या प्रकरणात शासनाने त्यांचा सल्ला मागितला असेल किंवा
शासनाच्या वतीने शासनाची बाजू मांडण्यास सांगितले असेल अशा प्रकरणात त्याने अन्य कोणाचाही सल्ला देऊ नये किंवा अन्य कोणाच्या वतीने खटला चालू नये. ठीक आहे, म्हणजे ज्या प्रकरणात शासनाने त्यांच्याकडून सल्ल्याची अपेक्षा केली असेल त्याच प्रकरणांमध्ये शासनाव्यतिरिक्त त्याने इतरही कोणालाही सल्ला देणे नाही. ठीक आहे, कोणाला ते सल्ला देऊ शकत नाही किंवा शासनाच्या विरुद्ध ते खटलाही भरू शकत नाही. ठीक आहे, किंवा समजा एखाद्या व्यक्तीच्या वतीने शासनाच्या विरुद्ध ते खटला भरू शकत नाही. हे इथे त्यांच्यावर मर्यादा आहे, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर बघा, भारत सरकारच्या परवानगीशिवाय ते फौजदारी खटल्यास आरोपीची बाजू मांडू शकत नाही. म्हणजे त्यांना भारत सरकारच्या ज्या प्रतिनिधित्वासंदर्भात व्यतिरिक्त इतर कामे करण्यासाठी मज्जाव केलेला नाही, बरोबर, वकिली करण्यासाठी मज्जाव केलेला नाही. परंतु जर त्यांना फौजदारी खटला एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात एखाद्या व्यक्तीच्या बाजूने फौजदारी खटला मांडायचा असेल तर त्यांना भारत सरकारची परवानगीची आवश्यकता असते. ठीक आहे, भारत सरकारच्या परवानगीशिवाय तो फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर भारत सरकारच्या परवानगीशिवाय, ठीक आहे, भारत सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही निगमात किंवा महामंडळात संचालक पद स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे जर त्यांना कोणत्याही निगम जे असणारे किंवा महामंडळ असणारे या ठिकाणी संचालक पद जर स्वीकारायचं असणार आहे तर त्यांना त्याच वेळी सुद्धा भारत सरकारची परवानगी लागेल, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर मग महान्यायवादी संदर्भात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या. तर ते भारत सरकारचा पूर्णवेळ सल्लागार नाहीत. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की ते भारत सरकारचा पूर्णवेळ सल्लागार नाहीत. ते इतर वेळेस त्यांचा जे कायद्याची जे व्यवसाय आहे ते करू शकतात. ठीक आहे, पण ज्या ठिकाणी भारत सरकारची परवानगी आवश्यकता असते तिथे त्यांना घ्यावी लागते. त्यानंतर ते सरकारी कर्मचारी नाहीत. ठीक आहे, जरी ते भारत सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतील तरी ते सरकारी कर्मचारी या श्रेणीमध्ये येत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यांना खाजगी कायदा व्यवसाय करण्यापासून प्रतिबंध नाही, ते खाजगी कायदा व्यवसाय सुद्धा करू शकतात. ठीक आहे, त्यानंतर जो महान्यायवादी असतो तो केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो, हे लक्षात घ्या. आयोग इथे असतो म्हणून आपल्याला स्टेटमेंट देईल. ठीक आहे, असतो म्हणून स्टेटमेंट देईल, पण ते केंद्रीय मंत्रिमंडळाचा सदस्य नसतात, हे लक्षात ठेवायचं. मग बघा, सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र कायदा मंत्री असतो. ठीक आहे, सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी केंद्रीय मंत्रिमंडळात स्वतंत्र कायदा मंत्री असतो. ठीक आहे, म्हणजे कायद्याची कामं मंत्रिमंडळाच्या संदर्भात ते करण्यासाठी. परंतु कायदेशीर प्रतिनिधित्व करण्यासाठी भारत सरकारच्या वेगवेगळ्या न्यायालयामध्ये किंवा भारत सरकार संदर्भात जे खटले येतात त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महान्यायवादींची नियुक्ती केली जाते, हे लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने ह्या सर्व तरतुदी महान्यायवादी संदर्भात आहेत. यांची नियुक्ती संदर्भाचे सर्व अधिकार, नियुक्ती, वेतन, कार्यकाल याचे सर्व अधिकार राष्ट्रपतींकडे राखीव आहेत. ठीक आहे, घटनेमध्ये कोणतीच तरतूद नाही. मग बघा, कलम 76 काय म्हणतो तर भारताचा महान्यायवादी असणार आहे. सो या महान्यायवादी संबंधित अजून एक कलम आहे, ते म्हणजे कलम 88. तर बघा, संसदेची गृहे, समिती या संदर्भात महान्यायवादीचे अधिकार. मग यामध्ये संसद त्यात सांगितलेलं आहे की महान्यायवादी जो आहे संसदेच्या सभागृहांमध्ये किंवा समित्यांमध्ये तो कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो, फक्त काय तर तो मतदान करू शकत नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा कलम 105 महान्यायवादीचे अधिकार, विशेषाधिकार आणि संरक्षण खूप आहे. ठीक आहे, हे कलम 105 मध्ये दिलेलं आहे. सो हे तिन्ही कलम महान्यायवादी संदर्भात आहेत आणि ती अशीच्या अशी लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, सो ह्या झाल्या सगळ्या तरतुदी आपल्या महान्यायवादी संदर्भात. सो त्यानंतर आपण बघणार आहोत की राज्याचा महाधिवक्ता. ठीक आहे, तो महाधिवक्ता संदर्भाच्या ज्या तरतुदी आहेत त्या सुद्धा सेम आहेत, फक्त या ठिकाणी संबंध येतो राज्याचा. महान्यायवादी संबंधित ठिकाणी त्या संबंध येत होता केंद्राचा. ठीक आहे, सो हा फरक इथे लक्षात ठेवून द्यायचा. तर मग आपण बघू शकतो की यांची जो राज्याचा महाधिवक्ता आहे घटनेमध्ये तरतूद कोणती आहे किंवा कुठे आहे तर भाग 6 ज्या ठिकाणी आपण बघू शकतो, भाग 6 राज्य सरकार संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत घटनेच्या भाग 6 मध्ये. आणि त्यामध्ये प्रकरण 2 जे आहे कार्यकारी विभाग. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये राज्याच्या महाधिवक्ता संबंधात तरतुदी कलम 165 मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, सो महाधिवक्ता जो असतो तो राज्याच्या कार्यकारी विभागाचा घटक असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून कलम 165 राज्याचा महाधिवक्ता. तर एक्झाममध्ये डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणता कलम राज्याच्या महाधिवक्ता संदर्भात तरतुदी व्यक्त करतो किंवा खालीलपैकी कोणता कलम भारताचा महान्यायवादी संदर्भात तरतुदी व्यक्त करतो. तर ज्या ठिकाणी भारताचा महान्यायवादी किंवा भारताचा महाधिवक्ता असा सुद्धा कधी कधी आयोग शब्द प्रयोग करू शकतो.
ठीक आहे. तर त्या ठिकाणी जर भारताचा संपूर्ण केंद्राचा संबंध येत असेल तर महान्यायवादी, आणि त्या ठिकाणी कलम 76 हेच लक्षात ठेवायचं. आणि राज्याचा संबंध येत असेल महाधिवक्ता, फक्त महाधिवक्ता म्हटलं तर राज्याचा, फक्त महान्यायवादी म्हटलं तर केंद्राचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. महाधिवक्ताचा संबंध असेल तर कलम 165. ठीक आहे. आणि जो महाधिवक्ता आहे राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. मग जे कामं महान्यायवादी केंद्राच्या ठिकाणी करतात तीच कामं महाधिवक्ता राज्याच्या ठिकाणी करतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आणि यांची नियुक्ती जी आहे राज्यपालामार्फत केली जाते. महाधिवक्त्याची नियुक्ती जी असणार आहे ती राज्यपालातर्फे केली जाते. ठीक आहे. त्यानंतर महाधिवक्ताच्या नियुक्ती संदर्भात जी अर्हता लागते ती कोणती लागते तर बघा, त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची लागत होती, या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्याची अर्हता त्या व्यक्तीकडे असेल तर त्याची राज्यपाल महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करतात. बरोबर. मग काय पात्रता लागते तर तो भारताचा नागरिक पाहिजे. त्यानंतर न्यायिक पदावर, म्हणजे त्या राज्यामध्ये न्यायिक पदावर 10 वर्ष त्याने काम केलेले असले पाहिजे. ठीक आहे. न्यायिक पदावर त्याने 10 वर्ष काम केले असले पाहिजे. आणि उच्च न्यायालयात 10 वर्ष वकिली केली पाहिजे, किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केली पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. सो ह्या पात्रता इथे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी दिलेल्या आहेत. सो लक्षात ठेवायचे. आणि त्याच ज्या पात्रता आहेत त्या महाधिवक्ताला लागतात. त्यानंतर यांचा कार्यकाळ जर बघायला गेलो तर ते सेम त्या पद्धतीनेच आहे, घटनेत नमूद केलेले नाही. त्यानंतर त्यांची पदच्युतीविषयक कारणे प्रक्रिया घटनेत दिलेल्या नाहीत. ठीक आहे. आणि राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात. ठीक आहे. आणि ते राजीनामा जे आहेत ते राज्यपालाकडे देतात. या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. म्हणजे तरतुदीमध्ये बदल काहीच नाही, फक्त इथे जो त्या ठिकाणी राष्ट्रपती होते इथे राज्यपाल आलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. आणि मग आयोग आपल्याला फसवताना काय टाकू शकतो की भारताच्या महान्यायवादीची नियुक्ती राज्यपालांमार्फत होते. बरोबर. सो आपण घाईत असतो आणि नीट वाचत नाही, तर अशा पद्धतीने आपण चूक करू शकतो. ठीक आहे. तर त्यांचे वेतन राज्यपाल ठरवतो, हे लक्षात घ्यायचं. सो अतिशय सोपा टॉपिक आहे आणि यावर आपल्याला 1 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो, तो आपल्याला चुकू द्यायचा नाही. म्हणून त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट प्रॉपर लक्षात ठेवायचे. आपण सोपं करतो, परंतु नेहमी जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न येतो तर आपण चुकवून ठेवतो. का तर आपण त्याला लाईटली घेतो. ठीक आहे. तर लाईटली घ्यायचं नाही आहे, प्रॉपर त्याचे प्रत्येक कन्सेप्ट आपण ज्या ठिकाणी आहे तशीच पाठ करून ठेवायची किंवा समजून घ्यायची. तर बघा, राज्यपालाने, त्या ठिकाणी राष्ट्रपती होतं, या ठिकाणी त्याच्या कर्तव्यामध्ये राज्यपालाने त्यांच्याकडे पाठवलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देणे. ठीक आहे. हे जे कीवर्ड्स आहेत ते फक्त बदलत आहेत. ठीक आहे. राज्यपाल बदललं आणि राज्य सरकार बदललं. ठीक आहे. महान्यायवादीच्या ठिकाणी इथे राष्ट्रपती आणि भारत सरकार असतं, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर राज्यपालाने सोपवलेली कायदेशीर स्वरूपाची इतर कामे करणे, राज्यघटना किंवा इतर कायद्यांनी त्यांच्यावर सोपवलेली कार्य करणे, हे सुद्धा त्यांचं कर्तव्य असतं. त्यानंतर महाधिवक्तेचे अधिकार सुद्धा महान्यायवादी संदर्भात सारखेच आहेत. बघा, अधिकृत कामे पार पाडण्यासाठी राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळाच्या सभागृहांच्या कामकाजात किंवा विधिमंडळाच्या ज्या समितीचा तो सदस्य असेल त्यामध्ये सहभागी होण्याचा व बाजू मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. ठीक आहे. परंतु मतदानाचा अधिकार त्यांना नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. नेक्स्ट बघा, राज्य विधिमंडळात सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार, संरक्षण व फायदे त्यांना मिळतात. ठीक आहे. त्यानंतर ह्यांच्या ज्या मर्यादा आहेत त्या पण सेम आहेत. तर राज्य सरकारविरुद्ध सल्ला देता कामा नये त्यांनी. त्यानंतर राज्य सरकारविरुद्ध खटलाही चालवता कामा नये. नेक्स्ट बघा, की ज्या प्रकरणात शासनाने त्यांचा सल्ला मागितला असेल किंवा शासनाच्या वतीने शासनाची बाजू मांडण्यास सांगितले असेल अशा प्रकरणात त्यांनी अन्य कोणाचाही सल्ला देऊ नये किंवा अन्य कोणाच्या वतीने खटला चालवू नये. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात काय की ते राज्य शासनाविरुद्ध कोणतीही कृती करू शकत नाही. ठीक. त्यानंतर बघा, राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तो फौजदारी खटल्यात आरोपीची बाजू मांडू शकत नाही. सेम तरतुदी आपण ऑलरेडी बघितलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या परवानगीशिवाय तो कोणत्याही निगमात किंवा महामंडळात संचालक पद स्वीकारू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर महाधिवक्ता संदर्भात काही ज्या घडामोडी आहेत बघा, तर तो राज्य सरकारचा पूर्ण वेळ सल्लागार नाही, सरकारी कर्मचारी नाही, त्यानंतर त्याला खाजगी व्यवसाय करण्यास प्रतिबंध केलेला नाही आणि तो मंत्रिमंडळाचा सदस्य नसतो. ठीक आहे. ह्या घडामोडी आपल्याला राज्याच्या महाधिवक्ता संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर राज्याच्या महाधिवक्ता संदर्भाची कलमे, तर कलम 165 राज्याचा महाधिवक्ता असेल. त्यानंतर कलम 177 राज्य विधिमंडळाची गृहे समिती या संदर्भात इथे महाधिवक्ताचे
अधिकार आहेत. ठीक आहे, महाधिवक्ताचे अधिकार. त्यानंतर कलम 194 महाधिवक्त्याचे अधिकार, विशेषाधिकार आणि संरक्षण व उपाय या संदर्भात तरतूद दिलेली आहे. सो अशा पद्धतीने अतिशय छोटा टॉपिक आहे महान्यायवादी आणि महाधिवक्ता, परंतु ह्याच्या ज्या तरतुदींमध्ये आयोग आपल्याला फसवू शकतो. कारण इथे राष्ट्रपती आणि राज्यपालांचा संबंध येतो, केंद्राचा आणि राज्याचा संबंध येतो वेगवेगळा. सो त्या दृष्टीने दोन्ही महान्यायवादी संदर्भातच्या दृष्टीने तो केंद्रासंदर्भात मर्यादित असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि महाधिवक्ता हा राज्यासंदर्भात मर्यादित असतो, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने हे महान्यायवादी आणि महाधिवक्ता चॅप्टर जो आहे चांगल्या पद्धतीने कव्हर करून ठेवायचा. सो आय होप की तुम्हाला यातील सगळ्या जे कन्सेप्ट आहेत किंवा जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घेतले असतील आणि येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही याचा चांगला सराव करणार आहात. ठीक आहे. सो मित्रांनो, या व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रकारे तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तुमचे जे कमेंट्स आहेत ते तुम्ही नक्की मला कमेंट्स करून कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुम्हाला या आपल्या लेक्चरचा फायदा होतो की नाही ते कळेल आणि अजून चांगल्या पद्धतीने आपल्या लेक्चर्समध्ये इम्प्रूव्हायझेशन करण्यासाठी थोडीशी आयडिया येईल किंवा आणि मला थोडीशी अजून एनर्जी येईल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कमेंट्स, तुमचे फीडबॅक देत नाही तोपर्यंत ज्या इम्प्रूव्हमेंट्स करणं किंवा अजून काही केलं पाहिजे किंवा अजून मला एनर्जी त्या तुमच्या फीडबॅकमधून मिळेल आणि जास्तीत जास्त मी आपल्या सर्व MPSCच्या क्षेत्रातील जे पण आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त हे लेक्चर करण्याचं आणि इन्फॉर्मेशन डिलिव्हर करण्याचं काम करेन. ठीक आहे. सो त्याचप्रकारे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून जे पण आपण टॉपिक्स कव्हर करणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते टॉपिक त्या वेळेला कव्हर करू शकता. सो जास्तीत जास्त चॅनल्स आपल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही सगळे लेक्चर्स करता येतील. सो या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक कव्हर करूया. तोपर्यंत थँक्यू.